गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलेला आहे। गॅस टँकरला वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे। टँकरच्या वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। चालकांनी मेडिकल टेस्ट त्यांची आता होणार आहे। ताशी वेग मर्यादा 20 किलोमीटर असणार असे हे नियम लागू झालेत। मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकरच्या अपघातांमध्ये वाढ होत असताना आता पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर गॅस टँकर वाहतूक करताना आता काटेकोर पालनाचे देखील जे नियम आहेत ते पाळावे लागणार आहेत। गॅस टँकर वाहतूक करताना आता टँकरचा जो स्पीड आहे तो ताशी 20 किलोमीटरच ठेवावा लागणार आहे। त्यामुळे गॅस टँकर वाहतूक करणाऱ्या चालकांनी मेडिकल टेस्ट देखील या ठिकाणी करावी लागणार आहे। गणेशोत्सव जवळ येतोय आणि गणेशोत्सवात अवजड जे वाहतूक आहे ती बंद ठेवली जाणार आहे। गॅस चालकासोबत जो क्लीनर असतो तो देखील ठेवणं बंधनकारक आहे। तर तज्ञ टीमचे जे पथक आहे ते 24 तास तैनात करण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत। गॅस टँकर चालकांना मद्यपान केले नाही ना याची देखील तपासणी ही होणार आहे। एकंदरीत पाहिलं तर गॅस टँकर वाहतूक प्रकरणी आता काय नियमावली असणार आहे, जी नियमावली असणार आहे त्या नियमावलीचं काटेकोर पालन देखील या ठिकाणी वाहन चालकांना करावं लागणार आहे। तर आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये आता पोलीस प्रशासन जे वाहनाने वाढणारे जे अपघात आहेत त्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता काटेकोर पालन या ठिकाणी टँकर चालक आहेत त्यांना पाळावे लागणार आहेत आणि पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।